नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. मस्त थंडी पडायला लागली आता बऱ्याच ठिकाणी आणि थंडीबरोबर आपल्याला वेगवेगळे पदार्थ किंवा वेगवेगळ्या गोष्टी आठवत असतात. म्हणजे आता आल्याचा चहा वगैरे तर आठवतोच. आता नवीन याच्याप्रमाणे आपण सूप पण वेगवेगळे प्रकारचे करून पितो. आणि थंडीचे दिवस हे असे असतात की आपली जी प्रकृती आहे किंवा आपली तब्येत सुधारण्याचे दिवस असतात, म्हणजे आपलं आरोग्य सुधारण्याचे दिवस असतात. कारण या दिवसामध्ये आपल्याला भरपूर भूक लागते आणि जेव्हा भूक लागल्यावर आपण भरपूर खातो तेव्हा ते पचतं पण चांगलं. अर्थात त्याच्यावर थोडासा व्यायाम पण करणं आवश्यक आहे. तर अशा या थंडीच्या दिवसामध्ये जसे आपल्याला डिंकाचे लाडू आठवतात, आपण आल्याचा चहा वगैरे पितो, तर त्याचप्रमाणे ना बऱ्याच ठिकाणी तुम्ही आता ऐकलं असेल, जेव्हा आपल्याकडे नेट नव्हतं किंवा टीव्ही वगैरे नव्हते, तर मनोरंजनाचं एक छान एक आपण साधन होतं. साधन म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी ना ह्या थंडीच्या दिवसामध्ये अशा भरीत पार्टी व्हायची. म्हणजे विदर्भ खानदेशामध्ये वगैरे कळण्याची भाकरी आणि भरताची पार्टी व्हायची. आता लोकांना ज्यांना माहित आहे त्यांना असं वाटेल भरताची कशी काय पार्टी असू शकते, वांग्याचं भरीत जे असतं, पण ती खूप वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करतात. आणि जेव्हा आपण ते शेतात जाऊन खातो ना, तर तेव्हा त्याची चव काहीतरी अगदी वेगळीच लागते. तर लहानपणी मी ते पण खूप एन्जॉय केलेलं आहे. पण जसं मी लग्नानंतर इकडं आले, सोलापूरला आले लग्नानंतर, तर तिकडे हुरडा पार्टीची अशी खूप छान पद्धत आहे. तोपर्यंत मला ते माहिती नव्हतं. पण आता हुरडा पार्टी बरेच ठिकाणी प्रोफेशनली पण अरेंज केली जाते. पण काही हरकत नाही. पूर्वीच्या दिवशी कसं असायचं, त्याचं जेव्हा आपले घरचं ज्यांचं शेत आहे, तर ते अनेक मित्रमंडळींना, नातेवाईकांना घेऊन हुरडा पार्टीला जायचे. तिथं ते शेतामध्ये तो हुरडा ताजा ताजा घेऊन तो ताजा ताजा खायला घालणं, त्याचं वैभव, त्याची गंमत वेगळीच आहे, नक्कीच आहे. पण आता ठीक आहे, आता ते सगळ्यांना काही ते शक्य नाही आहे. आता कमी व्हायला लागलेली आहे शेती करण्याची आवड वगैरे. पण आता प्रोफेशनली जिथं हुरडा पार्ट्या आयोजित करतात तिथं आपण अगदी आवर्जून जायला पाहिजे. कारण आता तुम्ही नेटवर वगैरे बघू शकता हुरड्याचं पोषण मूल्य किंवा हुरड्याचे जे काही पोषक फायदे आहेत, तर ते तुम्ही नेटवर बघू शकता. मी तर एक उदाहरण अगदी जवळचं असं ऐकलेलं आहे की एका व्यक्तीला कर्करोगाची लागण झाली आणि त्यांना असं सांगितलं की शेतावर 1 महिनाभर राहायचं, फक्त हुरडा खायचा, मोकळ्या हवेमध्ये शेतात राहायचं आणि ताक प्यायचं. आणि नंतर जेव्हा त्यांची टेस्ट केली तेव्हा कर्करोगाच्या पेशी कमी झाल्या. हे अगदी मी जवळचं उदाहरण सांगते. पण अर्थात तुम्हाला याच्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर ठेवू नका. पण नक्कीच आरोग्याला हुरडा हा अतिशय पोषक असतो. त्याच्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवसामध्ये नक्की हुरडा खायला हवा. आता बऱ्याच ठिकाणी ताजा कोवळा हुरडा मिळतो न भाजल्या, तो आपण घरी अक्षरशः साध्या कढईमध्ये पण गरम करून खाऊ शकतो. पण आज मी तुम्हाला आमची थोडी हुरडा पार्टीची पण गंमत दाखवणार आहे. शेतामध्ये जाऊन जेव्हा आपण हुरडा पार्टी करतो तर त्याची मजाच काही वेगळी असते. कारण काय माहिती, तिथं सगळी झाडं जी आता आपल्याला फळझाडं किंवा भाज्या ताज्या अशा बघायला मिळत नाही, तर त्या तिथं जाऊन आपल्या हाताने जेव्हा आपण भाजी तोडून आणतो, फळं तोडून आणतो, बोरं तोडून आणतो, तर त्याचा आनंद अगदी वेगळा असतो. त्याच्यानंतर शेताच्या वातावरणामध्ये समोर ताजा ताजा जेव्हा हुरडा भाजून देतात आणि तो जेव्हा आपण खातो सगळ्यांच्या मध्ये बसून, म्हणजे एकमेकांच्या संगतीने, तर त्याची पण मजा खूप वेगळी असते. तर असंच आम्ही दरवर्षी जसं आम्ही अनेकदा हुरड्या पार्ट्यांना जात असतो, यावर्षी पण आम्ही गेलो होतो, तर ते पण मी तुम्हाला थोडीशी झलक दाखवते. त्याच्यानंतर ह्या शेतामध्ये ना करडईची भाजी अगदी अशी हाताने आम्ही तोडून आणली. आतापर्यंत मी करडईची भाजी कधी कच्ची खाल्लेली नव्हती, भाजी वगैरे केली होती. पण या करडईच्या पानांची, म्हणजे अगदी ताजी कोवळी कोवळी पानं होती. आणि मग माझ्या मैत्रिणींनी मला असं सांगितलं की याची पचडी खूप छान होते, म्हणजे कच्ची, म्हणजे त्याला ज्याला तुम्ही आता पानांची कोशिंबीर पण म्हणू शकता. इतकी सुरेख झाली, तुम्ही विश्वास ठेवा. आणि जरी तुम्हाला म्हणजे शेतातनं जरी आता मिळाली नाही, मला मिळाली, तर त्याची चव अगदी अवर्णनीय होती. पण तुम्हाला जरी मिळाले तसे पाथरीचे भाजीचे वाटे मिळतात, पाथरीच्या भाजीचे असे पानांचे ढीग असतात, तर ते आणायचे, शक्यतो कोवळे आणायचे, त्याची पचडी करायची. तर ती कशी करायची ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी सोलापूर भागामध्ये नक्की या आणि हुरडा पार्टी एन्जॉय करा. आणि आता आपण पाथरीच्या पानांची पचडी कशी करायची ते आपण बघूया. नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. ही भाजी, या भाजीचं नाव कदाचित कुणाला माहिती पण नसेल, पण ही आहे पाथरीची भाजी. असे दात्रे दात्रे असतात त्याला आणि कधी कधी थोडेसे काटेरी पण असतात जरा. पण ही भाजी जी आहे ना, रानभाजी म्हणतो आपण ह्याला, तर ही आपोआप उगवते असं मला कळलेलं आहे. आणि ही बऱ्याच वेळेला पावसाळ्यात उगवते.
असं म्हणतात. पण हे आम्ही हुरड्याला जेव्हा आम्ही गेलो होतो ती ही स्वतःच्या हाताने तोडून आणलेली भाजी आहे, त्याच्यामुळे ह्याचं खूप महत्त्व आहे. म्हणजे आम्हाला खूप आनंद मिळाला त्याच्यामध्ये. शहरी लोकांना कदाचित हे असं बघायला पण मिळणार नाही, पण ही भाजी अतिशय औषधी असल्यामुळे जेव्हा मिळेल तेव्हा आपण ही खाल्ली पाहिजे. याची भाजी पण करतात, पण मी आज तुम्हाला अगदी झटपट अशी पचडी करून दाखवणार आहे. आणि मी असं सांगते की जेव्हा आपण पालेभाजी धुतो तर तेव्हा ती चाळणीत घालून न धुता अशी भरपूर पाण्यामध्ये अशी बुडवायची. कारण जेव्हा चाळणीमध्ये धुतो तेव्हा बऱ्याच वेळेला त्याला ती जी माती असते पानांना, ती पानांना माती तशीच लागून राहते आणि मग खाताना ती कचकच लागते, माती स्वच्छ धुतली जात नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण पालेभाजी धुतो तेव्हा अशी भरपूर पाण्यामध्ये पालेभाजी साधारण 1-2 मिनिट अशी बुडवून ठेवायची. थोडंसं मीठ सुद्धा घालायला हरकत नाही, म्हणजे मग ते भाजी चांगली स्वच्छ होते. आणि अशी 2-3 पाण्यामध्ये चांगली अशी खळबळून घ्यायची, म्हणजे मग खाली अशी सगळी माती व्यवस्थित राहते, पानाला लागत नाही. तर आता मी ही अशी 2-3 पाण्यानी भाजी धुवून घेते आणि मग पचडी कशी करायची ते आपण बघूया. पालेभाजी अशी स्वच्छ धुवून जरा अशी कापडामध्ये जर आपण अशी घट्ट गुंडाळून ठेवली तर ती चिरायला सोपी होते, बारीक चिरली जाते. पण आपल्याकडे वेळ नसेल तर अर्थात अशी जोरात जरा दाबून घ्यायची, पिळून घ्यायची ही भाजी एखाद्या कापडावर घालून. आणि आता ही चिरून आपण याची पचडी करूया. ही अगदी छान कोवळी पानं आम्ही स्वतःच तोडून आणलेली असल्यामुळे मला असं वाटतं की याची भाजी न करता आपण पचडी करावी. पचडी पण खूप छान लागते, बरेच जण कधी करत नाहीत, पण तुम्ही एकदा करून बघा. एकतर कच्च्या भाजीचे जे गुणधर्म असतात तर ते आपल्याला मिळतात आणि ही भाजी पचनासाठी अतिशय उपयुक्त असते. म्हणजे पचनविकार ज्यांना असतात तर त्यांनी ही भाजी खाल्ली तर त्यांचं पचन नक्की सुधारतं. त्याच्यानंतर आयुर्वेदात असं सांगितलंय की ह्याच्यामुळे त्वचा रोगासाठी सुद्धा फायदा होतो. अशी ही भाजी छान अशी बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर कावीळ जर झालेली असेल तर त्या रुग्णाला सुद्धा ही भाजी देतात. कोरडा खोकला होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ही भाजी उपयुक्त आहे. त्यानंतर खेड्यामध्ये बाळंतिणीला ही भाजी अगदी आवर्जून देतात, त्याच्यामुळे दूध वाढतं, बाळाला दूध जास्त मिळतं आईकडून असं म्हणतात. त्याच्यामुळे अगदी आवर्जून बाळंतिणीसाठी ही भाजी देतात. त्याचबरोबर जसं गुरांना सुद्धा ना खेड्यामध्ये गुरांचं सुद्धा दूध वाढण्यासाठी, गाईंचं म्हशींचं, तर त्यांना सुद्धा ही भाजी दिली जाते. त्याच्यामुळे सुद्धा गाई गुरं जास्त दूध देतात. तर ही सगळी भाजी आधी मी चिरून घेते. अशाच आकाराच्या पानांची काही विषारी पानं असतात, तर त्याच्यामुळे माहितगारांकडून माहीत करून मग ही भाजी तुम्ही घ्या आणि मग खा तुम्ही. तर आता ही सगळी चिरलेली जी पाथरीची भाजी आहे तर ती मी एका भांड्यात काढून घेतलेली आहे. याच्यामध्ये घालणार आहे लिंबाचा रस, थोडंसं मीठ, चवीप्रमाणे तिखट घालूया आणि अगदी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालतीये. ऐच्छिक आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण ही भाजी थोडीशी कडवट असते तर त्याच्यामुळे थोडं लिंबाचा रस, दाण्याचं कूट असं घातलं की त्याचा कडवटपणा कमी होतो. आणि आता याच्यामध्ये घालूया कच्चं तेल. कच्चं जेव्हा शेंगदाण्याचं तेल आपण घालतो तर त्याची चव खूप छान लागते, विशेषतः पचडीला वगैरे. पण रिफाईंड तेल असेल तर त्याची चव तितकीशी चांगली लागत नाही. आम्ही नेहमी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल आणतो तर त्याची चव खूप छान लागते. तर आता हे सगळं आपण हाताने छान मिक्स करून घेऊया. तर मंडळी, एकदा वेगळी भाजी म्हणून आणि ह्याच्या औषधी गुणांसाठी ही जर भाजी तुम्हाला कधी मिळाली तर नक्की तुम्ही आणून खाऊन बघा आणि त्याचे सगळे जे औषधी फायदे आहेत तर ते पण तुम्हाला मिळतील. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.